हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली तुमचं स्वागत करते मराठी किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव कोणाला नाही आवडत, मला तर फार आवडतो. आणि आपण आज वडापाव जो बनवणार आहोत ती रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. घरी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत खमंग असा स्वादिष्ट वडापाव. त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे 4 बटाटे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं, चिरलेली कोथिंबीर आणि 7 ते 8 मिरच्या. तर चला आपण सुरू करूया. आता आपण मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण बटाटे मॅश करून घेऊ. पाहू शकता तुम्ही, मी या पद्धतीने मॅश करते. मला जास्त असे मोठे मोठे फोडी राहिलेले नाहीत आवडत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरूनही बटाटा घेऊ शकता. आता आपला बटाटा मॅश करून झालेला आहे. तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई आपल्याला चांगली तापून द्यायची आहे. आपली कढई तापलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यात आपण टाकणार आहोत 2 टीस्पून तेल. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपण यात टाकणार आहोत मोहरी. तेल चांगलं कडकडून गरम करून घ्यायचं आहे. थोडी मी गॅसची फ्लेम वाढवते. आता आपण टाकणार आहोत त्यात मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे तेलात. पाहू शकता तुम्ही इथे. त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरा. थोडासा कढीपत्ता. आता जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत. त्यात आता ऍड करणार आहोत आपण थोडीशी हळद. चवीपुरतं मीठ. हे बघू शकता तुम्ही. आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित भाजून घ्यायचं आहे. थोडं फ्राय करायचं आहे. आपण यात आता बटाटे घालणार आहोत, जे मॅश केलेले आपण घेतले होते मॅश करून. यात तुम्ही मीठ तुमच्या अनुसार घाला, म्हणजे जेवढे तुम्ही बटाटे घेतल्यात त्यानुसार मीठ घाला. हे आता एकत्रित करून घेऊया. आता मी गॅस कमी केलेला आहे. कमी फ्लेमवर मी भाजी बनवत आहे. भाजी खूप टेस्टी लागते. ही तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता आणि वडापावलाही खूप छान होते. हे बघू शकता तुम्ही मी कशी एकत्रित करत आहे ही भाजी. काही लोक यात गरम मसाला, धने पावडर हे सर्व वापरतात. हे मसाले मला वडापाव मध्ये आवडत नाहीत, त्यामुळे थोडीशी वडापावची टेस्ट चेंज होते. हा तुम्ही वडापाव नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा साधा सोपा, खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते. आता यात आपण ऍड करणार आहोत कोथिंबीर. मी आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे. गॅस बंद करणार आहे. इथे आपली भाजी ही तयार आहे. आता ही थोडीशी थंड होऊन द्यायची आहे, नाहीतर हाताला चटके बसू शकतात. आणि नंतर थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, आपण जसे वडापावला बनवतो
तिथे तसे पहा किती छान कलर आलेला आहे आणि किती छान दिसते भाजी. थोडीशी मी आता चाखून बघते. खूपच मस्त झालेली आहे भाजी. जर तुमच्याकडून मीठ कमी पडलं तर तुम्ही या स्टेजला पण मीठ घालू शकता. झणझणीत झालेली आहे. आमच्या घरात खूप झणझणीत आवडतं, कारण मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे मी खूपच तिखट खाते. जर तुम्हाला तिखट कमी हवा असेल तर तुम्ही मिरच्या कमी घालू शकता. आपली भाजी थंड होत आहे तोवर आपण वडापावसाठी जे बॅटर लागणार आहे त्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी बेसन, ओवा, सोडा आणि मीठ. तर चला आपण आता बनवून घेऊया. तर आता आपण बेसनचं बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण टाकणार आहोत आता 1 वाटी बेसन, थोडासा ओवा असा हाताने चुरून टाकायचा आहे, त्यामुळे त्याचा वास खूप छान येतो. चवीपुरतं मीठ, थोडासा सोडा टाकायचा आहे. जास्त सोडा टाकू नका, कारण आपली वडापाव तेलात फुटू शकतात, खराब होऊ शकतं सर्व तेल. आता आपण थोडं थोडं यात पाणी घालून मिक्स करूया. गुठळ्या होऊन देऊ नका अजिबात. व्यवस्थित मिक्स करा. हे बघा, आणि पीठ जास्त पातळ जास्त घट्ट असं करायचं नाहीये. पाहू शकता इथे भाजीचे गोळे बनवून घेऊया. तर चला स्टार्ट करूया. मला जास्त मोठे मोठे गोळे आवडत नाहीत आणि वडापावही जास्त मोठे आवडत नाहीत, त्यामुळे छोटे छोटे गोळे बनवत आहे. या पद्धतीने आपण बनवायचे आहेत. हे बघा, पाहू शकता माझ्या भाजी किती छान दिसत आहे. हळद पूर्ण त्यात मिसळ गेली आहे आणि पिवळसर झालेली आहे. खूप सारी कोथिंबीर, कढीपत्ता सर्व घातलेला आहे, त्यामुळे भाजी पण खूप खूप छान लागतीये, खूप टेस्टी झालीये. त्यामुळे हे वडापाव पण खूप टेस्टी होतात. आपले गोळे तयार आहेत भाजीचे. आता आपण बघूया तेल तापले का आपलं. त्यासाठी थोडस बॅटर आपण असं सोडून बघायचं आहे. हे बघा, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. तर आपण आता वडापाव करायला सुरुवात करूया. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. मीडियम गॅसवर आपण वडापाव तळणार आहोत. हे बघा, चारी बाजूने आपण पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, बघा, पाहू शकता तुम्ही इथे आपले वडापाव कसे फुगून वर येत आहेत. त्याचा रंगही बदलतोय. आणि आपण गॅसची फ्लेम पण मध्यम केलेली आहे. तर आपण इथे सगळे वडापाव सोडून घेतलेले आहेत. बघा, तुम्ही पाहू शकता मी इथे मीडियम फ्लेमवर वडापाव तळत आहे. जेवढे तुम्ही मीडियम फ्लेवर कमी गॅसवर वडापाव तळाल तेवढे वडापाव तुमचे क्रिस्पी होणार आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही जास्त फ्लेमवर हे वडापाव तळले तर आतून ते वडापाव कच्चे राहू शकतात आणि जळू शकतात.
जेवढे तुम्ही कमी गॅसवर कमी फ्लेमवर हे वडापाव तळाल तेवढे तुमचे वडापाव क्रिस्पी आणि टेस्टी होणार आहेत. आता आपण मागून जे वडापाव सोडलेले आहेत ते आपण पलटवून घेऊया. पाहू शकता हे बघा. तुम्ही आता पाहू शकता इथे आपले वडापाव रेडी आहेत. गॅस बंद करते आणि आता आपण वडापाव हे काढून घेऊया. हे बघा किती क्रिस्पी दिसत आहेत ना. हे बघा माझं आता इथे बॅटर राहिलेलं आहे. सो मी याची वडापावची जी चटणी आहे लसूण घालून आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी हे बॅटर राहिलेलं तेलात सोडून घेणार आहे. आपण जसे हे बघा या पद्धतीने. यामुळे काय होतं बॅटरही मात्र होत नाही आणि आपल्याला चटणी खूप छान खायला मिळते. हे पाहू शकता आता हे तयार झालेलं आहे चटणीसाठी. आणि आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. थोडा काढून झालेला आहे, थंडही झालेला आहे थोडा. हा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. पाहू शकता इथे यात मी ऍड करणार आहे थोडासा लसूण. हे बघा 5 ते 7 कळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत. इथे मी एव्हरेस्टचा लाल तिखट घेतलेला आहे तो थोडा टाकणार आहे. आणि यात आता आपण ऍड करूया जिरा, टीस्पून जिरा. आता हे आपण बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये. आपली आता ही वडापाव चटणी तयार आहे. आता ही पण वडापावला लावून घेऊ. प्रकारे आपण चटणी लावायची आहे. अप्रतिम दिसते. थोडीशी वरच्या साईडने पण लावून घेऊ. तसंच आपण दुसऱ्याला पण लावून घेऊ. आता इथे आपला वडापाव तयार आहे. नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी किचन्सला.